मागणी 100% शेतकऱ्यांची आहे। कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठलाही निर्णय करताना शेवटी केंद्र सरकारचे निकष काय आहेत, राज्य सरकारचे निकष काय आहेत, शेवटी हे निकष बघून, पण हे निकष बघण्यापेक्षा जो अडचणी झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, ही शेवटी शासनाची भूमिका आहे। शेवटी हे शासन हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं शेवटी आमचं कर्तव्य आहे आणि निश्चित प्रकारे हे सरकार माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत। ज्या ज्या जनावरं वाहून गेलेले त्या सर्व जनावरांचे जे वाहून गेले त्याची सगळी माहिती ही संकलित केली जात आहे। ज्याची जनावरं वाहून गेलेली त्या सर्वांना मदत केली जाईल। जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये 70,000 एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा, 2 नंबर सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, वाशिम, बुलढाणा, जालना, हिंगोली, अकोला, साधारण एकूण 30 जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एकूण 70 लाख एकर पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 31 लाख एकर शेती पिकाचं नुकसान झाले। त्यामध्ये बीड आणि धाराशिवचं आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे। धन्यवाद।